नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। आज आपण ना शिंगाडा खाण्याचे फायदे पाहूयात। तर आता बघा हिवाळ्याला सुरुवात झालेली आहे। तर हिवाळ्यामध्ये ना 2 ते 3 महिने शिंगाड्यांचा सीझन असतो। आता या शिंगाड्यांमुळे आपल्या शरीराला काय काय फायदा आहे ते आपण पाहूयात। तर त्याआधी चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही सहज बाजारामध्ये जा, फेरफटका मारा, बघा तुम्हाला आता सगळीकडे ना शिंगाडे आलेले दिसतील। हा पण एक कंदमुळाचाच प्रकार आहे, पण हे कसे पाण्याखाली असतात ना, म्हणजे पाण्यामध्ये पिकवले जातात। हे शिंगाडा हा पाण्यामध्येच उगवला जातो, पण शिंगाड्याचे ना आपल्या शरीरासाठी भरपूर फायदे आहेत। शिंगाड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आणि कॅल्शियम कसं आपल्या हाडांना मजबूती देण्याचं काम करतं, नाही का। तर आता आपण ना या शिंगाड्यापासून काय काय फायदा आहे ना आपल्याला ते पाहूयात। आता शिंगाड्यामुळे काय होतं, आपल्याला आहे ना रक्तातलं कोलेस्ट्रॉल असतं ना बॅड, ते पण निघून जातं, शरीरातली शुगर कमी होते आणि तुम्ही हा शिंगाडा उकडून खाऊ शकता। त्याचबरोबर या शिंगाड्याची भाजी करून पण खाऊ शकता, कच्चा शिंगाडासुद्धा खाऊ शकता आणि शिंगाड्याचं बाजारामध्ये पीठ पण मिळतं। उपवासासाठी शिंगाडा हा भरपूर प्रमाणात वापरला जातो। शिंगाड्यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात, फायबर असतं, पोटॅशियम असतं, कॅल्शियम असतं, मॅग्नेशियम असतं, कॉपर असतं, परत कार्बोहायड्रेट असतं। त्यामुळे कसं आपलं पोट साफ होण्यास पण आपल्याला ना भरपूर मदत होते। परत शिंगाड्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे कसं रक्तातील शुगर आहे ना नियंत्रणात राहते। त्याचबरोबर भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम आहे, त्यामुळे कसं आपलं हृदय पण चांगलं मजबूत राहण्यास मदत होते। तर आता इथे बघू शकता तुम्ही, मी शिंगाडा उकडून घेतलेला आहे आणि त्याचे काप करते। आता आपण बटाट्याची भाजी करतो ना, तर त्या बटाट्याच्या भाजीप्रमाणे पण आपण भाजी करून खाऊ शकतो, किंवा तुम्ही नुसते पण खाऊ शकतात, किंवा तुम्ही चाट बनवून पण खाऊ शकतात। छान असं त्यावरती चाट मसाला घ्यायचा, बरं कोथिंबीर घ्यायची, लिंबू पिळायचं आणि नुसतं तुम्ही असं स्नॅक म्हणून पण खाऊ शकतात। तर इथे बघा सर्व शिंगाडे मी सोलून घेतलेले आहेत आणि मला फक्त याच्यामध्ये ना हळद आणि मीठ घालायचं आहे आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे, कारण मी याच्यात भरपूर असे मसाले वगैरे घालणार नाही, कारण मी असंच करून खात असते। जर तुम्हाला ह्याच्या म्हणजे कशा अनेक प्रकारच्या आपण भाज्या करून खाऊ शकतो, तुम्हाला जशा पद्धतीमध्ये भाजी करून त्याची खायची असेल तर त्या पद्धतीमध्ये तुम्ही भाजी करून खाऊ शकतात। खूप म्हणजे भरपूर प्रमाणात त्याच्या विटॅमिन्स आहेत आणि आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी भरपूर म्हणजे असं फायदेशीर आहेत। तर सर्वांनी ना ज्या ज्या सीझनमध्ये ज्या जी फळं मिळतात ती फळं आणावीत आणि खावीत। आता बघा हा सीझन आहे, 2 ते 3 महिने हे आपल्याला शिंगाडे भरपूर प्रमाणात बाजारात मिळतील, तर तुम्ही ते नक्की आणा आणि आवर्जून खा, कारण की त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स आहेत। तर बघा मी इथे ना आपण बटाट्याची भाजी करताना बटाटे कसे करतो ना, बटाट्याचे काप, त्या पद्धतीमध्ये इथे मी काप करून घेतलेले आहेत। आता तुम्ही जर उपवासाला खात असाल तर उपवासाला पण तुम्ही म्हणजे याची भाजी करून खाऊ शकता, पण उपवासाला तुम्हाला जिरं चालत नसेल तर तुम्ही जिरं नका घेऊ, नुसतं मीठ आणि तेलावर नुसतं परतून घेतलं तरी चालेल। आणि जे म्हणजे असं उपवासाच्या आधी पण खात असतील तर छान अशी भाजी बनवायची आणि खायची। तर इथे बघा मी अशी छानशी ना भाजी करून खाणार आहे, पण काही असं टाकणार नाही, नुसतं जिरं, हळद, मीठ आणि छान अशी इथे परतून घेणार आहे। शिंगाडा ना हा काळ्या रंगाचा पण असतो, काही असे ना हिरव्या रंगाचे पण शिंगाडे असतात, काही शिंगाड्यांचा कलर हा जांभळ्या रंगाचा असतो आणि हिरव्या रंगाचे जे शिंगाडे असतात ना ते कोवळे शिंगाडे असतात। तुम्ही चाट बनवून पण खाऊ शकता, म्हणजे आपण वेगवेगळे प्रकार करून खाऊ शकतो, याचे भाज्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या करून खाऊ शकतो, कच्चे पण तुम्ही खाऊ शकतात, उकडून खाऊ शकतात, नुसतं मीठ टाकून म्हणजे उकडून मीठ टाकून पण तुम्ही खाऊ शकतात। आणि आता बघा भरपूर प्रमाणामध्ये बाजारामध्ये ना शिंगाडा उपलब्ध होणार आहे, तर आवर्जून आणा आणि आवर्जून खा, कारण शिंगाडा हा कसा फक्त हिवाळ्यामध्ये मिळतो आणि हिवाळ्याचे 2 ते 3 महिने म्हणजे तुम्हाला हा शिंगाडा बाजारामध्ये मिळेल। तर तुम्ही नक्की आणा आणि खा। शिंगाड्याचे आपल्या शरीरासाठी काय काय फायदे आहेत ते तर तुम्ही पाहिलेलंच आहे। तर बघा आता हिवाळा चालू होते, तर भरपूर प्रमाणामध्ये बाजारामध्ये शिंगाडा उपलब्ध होते, तर तुम्ही नक्की आणा आणि खा। हाडांच्या मजबूतीसाठी ना भरपूर असा गुणकारी आहे हा शिंगाडा। तर
व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.